नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर ननदबाई आल्या होत्या. जसं की मी मागच्या पोळ्याच्या तेवढ्यातला हा व्हिडिओ आहे. पहिले सांगून देतो की पोळ्याच्या अगोदरच्या दिवसचा हा व्हिडिओ आहे. तर आम्ही ननद आल्या होत्या. मग त्या आल्या की नेहमी वावरात जातात पहिले. मग त्याच्यासोबत मी वावरात गेली होती. तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तेव्हापासून अपलोड म्हणजे मला करता आला नाही, थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे, किंवा मग काही दुसरे व्हिडिओ होते माझ्याजवळ ते अपलोड केले, म्हणून हा व्हिडिओ मागत राहिला. तर 8 दिवस तरी झाले या व्हिडिओला. 8 दिवस आधीचा व्हिडिओ आहे. तर ननद आल्या होत्या. त्या आल्या की नेहमी वावरात जातात, आमच्या घरच्या वावरात जातात. आता पोरगी आली म्हणजे आईवडिलांचं वावर कसं आहे, वावरातलं पीक कसं आहे हे पाहायची सगळ्याचीच इच्छा असते. आम्ही आमच्या बाबाच्या घरी जेव्हा जात होतो त्या टायमाले आम्ही आमच्या घरच्या वावरात, म्हणजे आईबाबाचं जे वावर आहे त्या वावरात आम्ही जातोच, नक्की जातो. तर मग तसंच इथं आहे, हे जातात येतात. तर इथं माझी भाशी होती सोबत आमच्या. तर आशूचे बाबा सोबत होते. फवारा मारायचा होता त्याइले सोयाबीनवर, थोडी काय कीटकनाशकाचा मारायचा होता. अळी झाली म्हणून सांगत होते ते. तर मग कीटकनाशकाचा मारायचा होता. तर ते येताना आम्हाला गाडीवर घेऊन आले. पण ते आल्यानंतर मग त्याच्या फवाराच्या, आता ती विहिरीतून पाणी काढायची आता मला भाषीला सवय आहे, कारण त्याच्या दारात ते विहीर आहे, म्हणजे असं घराच्या शेजारीच विहीर आहे. आणि त्यातलं ते नेहमी विहिरीतलं पाणी काढतात. मग त्याला सवय आहे विहिरीचं पाणी ओढायची. तर त्यानं पाणी एक बकेट काढून दिली होती आशूच्या बाबाले, कारण ते त्याला काही औषध बनवायचे होतं पहिले. तर ते त्यानं मलाच म्हटलं होतं पहिले की एक पाण्याची बकेट काढून दे. पण मी प्रेग्नेंट असल्या कारणानं मग मी नाही काढून दिली, आणि मी काही विहिरीतलं पाणी काढलंही नाही. तर त्या कारणानं मग ते राहू दे म्हणत. मग भाशी म्हणे की मामी मला सवय आहे, मी काढून देतो. तर मग त्यानंच काढून दिलं. तर इथं आशूचे बाबा औषध करायसाठी बसले होते. आता ते त्याचं काहीतरी चालू होतं की काहीतरी औषध बनवायसाठी काही घरून आणायचं होतं, पण आणलं नाही. तर त्याचं काहीतरी चालू होतं. तर मग तेवढा काही व्हिडिओ मी शूट केला नाही. आता इथं आमच्या विहिरीले पुरेपूर पाणी आलं वर. पूर्ण जेवढे फरमे आहेत तेवढे भरले. बस एक 5-7 फरमे जेवढे तुम्हाला दिसत असतील तेवढेच बाकी आहेत भरायचे. बाकी 38 ते 40 फुटाची विहीर आहे, आणि सगळं पाण्यानं भरली. आता फक्त 5 ते 7 फूट काय असेल ते तेवढं तुम्ही अंदाज लावू शकता की 5 ते 7 फूट तेवढं विहिरीले पाणी कमी आहे. आता कसं पाणी आम्हाला उन्हाळा लागेपर्यंतही विहिरीचं पाणी संपणार नाही. आता उन्हाळ्यातही पाणी संपत नाही विहिरीचं, म्हणजे पूर्ण आटत नाही, झरे चालूच राहतात. पण आता उन्हाळा आहे म्हणल्यावर थोडंसं मग पाणी कमी होतेच. पण आता पावसाळ्याच्यानं विहीर पूर्ण भरली. एवढे 5-7 पंपे राहिले. तर ते कसं थोड्या दिवसानं मग पराठीले पाणी द्यायचं असते, किंवा मग आपलं आम्ही गहू पेरतो, जसं की सगळ्याला माहीत आहे की मग गव्हासाठी बी पाणी पाहिजे. तर अशासाठी म्हणून ते पाणी मग आम्हाला पुरीन. विहीर अजून खोल करायची आहे, पण सध्या पैशाची थोडी तंगी असल्या कारणानं तो विचार आम्ही मागं ठेवला की आताच विहीर म्हणजे खंदायची नाही, खोल करायची नाही. तर इथं आशू पहिले आला होता वावरात. आम्ही थोडंसं पैदल आलो होतो, माझी भाषेन मी आम्ही पायी आलो होतो थोडं चालत. आणि आशूचे बाबा, मला ननद आणि आशू हे पहिलेच गाडीवर निघून आले होते वावरात. आता इथं मला भाषेची तब्येत अजिबात बरी नव्हती. ती येत नाही म्हणत जात, पण त्याला जबरदस्ती आणलं की एकट्या घरी तुम्ही राहून काय करसान म्हणून. तर आता वावरात आणलं म्हणजे मग पोराचं असं खेळणं चालू असते, खेळते तो. आता वावर म्हटल्यावर सगळ्यालाच म्हणजे खुशी होते, आणि त्यात घरचं वावर म्हटल्यावर तर अजूनच खुशी होते. तर आता त्याला एवढं तर काही समज नाही की मला घरचं वावर आहे हे की काही, पण त्याला वावरात आणलं की ते त्याला खुशी होतेच. आता प्रत्येकालाच होते, आम्हालाही होते. आमचं घरचं वावर आहे म्हटल्यावर वावरातलं पीक कसं आहे काय आहे ते पाहायसाठी जायची इच्छा नेहमी होतेच, तर आम्ही नेहमी जातोच. आता इथं कुठेतरी मन नाराज झाल्यासारखं होते, म्हणजे नाराज झालंच मन कुठे, कारण पराठी एक साईड एकदम चांगली आहे, एकदम मस्त आहे, काही वांधा नाही, तुम्ही पाहू शकता. पण एक साईड कसं बी कमी पडलं होतं, तर दुसऱ्या जातीचं बी टाकण्यात आलं. आणि त्या दुसऱ्या जातीचं बी थोडंसं आता तुम्हाला दिसतही असेल, इकडच्या साईडची पराठी आणि समोर तुम्हाला अजून दुसऱ्या साईडची पराठी दिसत असेल. तर थोडंसं त्या बियात फरक पडल्या कारणानं पराठीतही फरक पडला. म्हणजे बी वेगळं असल्या कारणानं, जात वेगळी असल्या कारणानं मग ते पराठी म्हणजे जास्त वाढली नाही, अर्धी वाढली नाही आणि अर्धी चांगली वाढली, जे आम्ही घरचं होतं बी.
ते बी चांगलं निघालं, चांगलं वाढली ती पराठी. आणि इकडची जी आहे ती एवढी काही वाढली नाही. पण ठीक आहे, त्याला खतपाणी दिलं तर त्याचंही पीक निघीनच, तेही वाढीनच. तर त्याच्याबद्दलही काही म्हणजे आता थोडंसं मन नाराज आहे त्याबद्दल, पण ठीक आहे, असू द्या. पुढच्या वेळेस सासूचे बाबा म्हणले की आपण एखादी बॅग शिल्लक आणू पराठीची, असं मिक्स बी टाकायला परवडत नाही, म्हणून अर्ध हे टाकायला पुरत नाही. आपण पुढच्या वेळेस एखादी बॅग शिल्लक आणू आणि शिल्लक आणून टाकू. तर 8 दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा. तर 8 दिवसाच्या अगोदर पराठी अशी होती आणि आता 8 दिवसानंतर त्याच्यावर फवारा काढला. आणि फवारा काढल्यावर आजची पराठी जर पाहसान तुम्ही तर खरंच चांगली आहे. तर आशूचे बाबा काल गेले होते तर त्यानं मला सांगितलं पराठी जास्त वाढली म्हणून. आणि काल फेरही मारला गेला वावरात, मेन म्हणजे फेर मारला, निंदन झालं. तर चांगलं वाटते. आता इथं आमच्या वावरात एक वेल निघाला होता टरबूसाचा, तर त्याला एकच टरबूस आलं, तर तेही मोठं झालं. पण ते काय झालं, मोठं तर झालं ते चांगलं, पण ते आशूचे बाबा मग नंतर तोडून घेऊन आले होते घरी, थोडंसं कचवट होतं. तर इथं टरबूस एकच निघालं, बाकी काही फुलं आहेत, काही कळ्या आहेत. पाहू आता, या टायमाला तर टरबूस येत नसतात, पण हे आलं तर पाहू समोर काय होते. तर इकडच्या साईडची पराठी जरा बरी वाटते आणि डाव्या साईडची जी पराठी आहे ती जराशी कमी वाटते, जरा हलकी वाटते, कारण जात वेगळी आहे. ते या जातीत त्या जातीत फरक आहे पराठीच्या. तर ठीक आहे, असो. आता जसं आहे, जसं जेवढं भेटते तेवढंच घ्यायला पाहिजे म्हणतात. आता या टाईमाला कुठे बोरं असतात. आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही बोराचा व्हिडिओ दाखवू राहिले ते ताई, तर या टायमाला कुठे बोरं असतात, तर नसतात बोरं या टायमाला, खरंच बोरं नसतात. पण आमच्या वावरात एक बोराचं झाड आहे, झुडूपच आहे, लहानच आहे, मोठं नाही जास्त. त्याला बोरं कसे काय आले मला समजलं नाही. मी मागच्या वेळेस आली होती आईसोबत, तर मी 2-3 बोरं मला दिसले होते, पण मला असं वाटलं की ते गोंदन आहे. गोंदनचे म्हणजे ते फळ असते ना, गोंदन नावाचं एक फळ असते, ते बोराच्या साईजचंच असते. तर मला वाटलं पहिले ते आहे, म्हणून मला लक्ष दिलं नाही. पण मग नंतर पाहिलं, खरं निरकून पाहिलं तर खरंच बोरं निघाले. तर आजही ते खरंच निरकून पाहिलं तर मग बोरच होते ते. पण आता यावेळेसच्या बोरात आणि जो बोराचं सीझन असते त्या वेळच्या बोरात जरासा फरक असतेच. आताचा हे जे बोर आहे हे गोडही नाही, तुरटही नाही आणि सडेल जास्त आहे. आणि ज्या टायमाला बोराचं सीझन असते त्या टायमाला ते बोरं कशी एकदम गोड असतात, चव असते त्याला, आंबट गोड सगळ्या, म्हणजे ते त्याचं सीझन असल्या कारणानं मग त्याच्यात ते सगळ्या चवी येतात. पण आता असं आमचं पीक आहे आणि अशा आमच्या पिकात चवीची भाजी जास्त निघाली, तर माननाचं काम चालू होतं, ते चवीची भाजी एक एक झाड उपडून घेणं जवळ. तर ते त्याचं काम चालू होतं, त्याने काही घेतलं. आणि या ठिकाणी आम्ही घरी निघालो होतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय. ये आशू ये, पाय लोक बंडीच्या बंड्या कशा आणून राहिले. रस्त्यानं चल ना, चल ना. पाय पाय फसत नात का आशू त्याच्यात? आता तेवढाच दुरून वापस येईल. पुढे जाऊन बसून जराशी बसा जरासं, आम्ही लोक पुढे तर म्हटलं ना, तिथंच थांब म्हटलं, त्याच्या संग येत होती.